निवडून येणार, फक्त जो निवडून येईल तो विकासाचा मुद्दे घेऊन, कारण की प्रत्येकाने 100% निवडून येणार आहेत। त्यामुळे बीडमध्ये सध्या आपल्याला तिरंगी लढत असल्याचेच पाहावयास मिळत आहे। लोकसभेचं कसं वातावरण आहे बीड जिल्ह्यामध्ये? वारं चांगलं आहे। पंकजाताई 100% निवडून येणार आहेत। किती काय बी झालं तरी पंकजाताईच निवडून येणार आहे। का बरं, का निवडून येते? का की त्यांचं काम चांगलं आहे। ते पालकमंत्री होते ना, तर चांगला ईदी दिला, चांगलं काम केलेलं आहे। सध्या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभासाठी 3 उमेदवार सध्या बीडमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहावयास मिळणार आहे। भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे बीडमध्ये सध्या आपल्याला तिरंगी लढत असल्याचेच पाहावयास मिळत आहे। सध्या विकासाचा मुद्दा हा आहे की रेल्वेचा प्रश्न आणखीन ऐरणीवर आहे। त्याचबरोबर बेरोजगार आहेत आणि जिथं कारखान्यासंदर्भात देखील इथं मोठा प्रश्न प्रलंबित आहे। जो पंकजा मुंडे यांचे जे 2-3 कारखाने होते ते देखील बंद असल्यामुळे हा देखील प्रश्न ऐरणीवर आहे। आणि सगळ्यात मोठा बीड MIDCचा प्रश्न देखील ऐरणीवरती आहे। प्रीतम मुंडे गेल्या 10 वर्ष खासदार होत्या हे मान्यच करावं लागेल। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जो निधी असतो तो काही प्रमाणात आणण्यात त्यांना यश मिळालं, परंतु त्यांच्याकडून काही चूक देखील झालेली आहे। त्यांनी जो त्यांचा खासदार फंड आहे तो वापरला नसल्यामुळंच त्यांच्यावर काही प्रमाणात टीका होत आहे। प्रीतम मुंडे निष्क्रिय खासदार आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण मध्ये कोरोनाचे 2-2.5 वर्ष गेल्यामुळं हा मोठा एक बीडला ज्यावेळेस निधीची आवश्यकता होती त्यावेळेस कोरोनाचा काळ आला आणि त्यामध्ये त्यांचाच नाही तर सर्व खासदारांचा निधी देखील मोदी सरकारने थांबवलेला होता। त्यामुळं त्यांना असं निष्क्रिय म्हणणं कितपत योग्य आहे असंच मला वाटतं। सध्या पाहतो बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकी लागल्यात आणि या लोकसभा कशी होती हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण की गेल्या 10 वर्ष झालं प्रीतम मुंडे खासदार आहेत बीडच्या, पण आपण पाहतो की त्यांना निष्क्रिय खासदार म्हणून ओळखलं जातं, कारण की त्यांचा निधी येतोय असाच वापस होतो। आम्ही पंकजा मुंडेवर नाराज अजिबात नाही, कारण की पंकजा मुंडे पालकमंत्री असताना खूप विकास झाला आणि बजरंग बाप्पा सुद्धा नाराज नाही, कारण की शेतकरी पुत्र आहेत ते आणि शेतकऱ्यांचे अतिशय त्यांनी प्रश्न सोडवलेत। प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा येतो। दोन्ही उमेदवाराला विनंती माझी, कोणी का निवडून येणार, फक्त जो निवडून येईल तो विकासाचा मुद्दे घेऊन, कारण की प्रत्येकाने विकास करायला, बीड जिल्ह्याचा विकासावर निवडणूक लढवावी, नाहीतर स्वतःचं घर भरण्यासाठी ही निवडणूक नाही। कारण की गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचे प्रश्नसुद्धा प्रलंबित आहे। विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगारीकडे वळतोय, कारण की बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही बेरोजगारांची। त्यासाठी कोणी बी खासदार झाले तरी जनतेला काय करायचं नाही, जनता काय खासदार काय घरी येऊन पाणी भरत नाहीत कोणाच्या, फक्त जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार असतो। संसदेमध्ये मुद्दा मांडण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, भरतीचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत, कारण की जर भरत्याच नाहीत काढल्या तर कुठे येईल। आणि समजात प्रश्न म्हणजे तो येतो मराठा आरक्षणाचा, कारण की आपण जर विचार केला मराठा आरक्षणाचा, जर एखादा इतर कास्टचा विद्यार्थी जर त्या ठिकाणी जर त्या रेंजमधील जर मराठा आणि इतर कास्टचा विद्यार्थी असेल, तो विद्यार्थी जरी सेम असतील, जरी मराठा कॅन्डिडेटला जास्त मार्क पडले आणि OBCला कॅन्डिडेटला कमी मार्क पडले तरी OBC कॅन्डिडेट वर जातो, मराठा कॅन्डिडेट कधीही वर जात नाही। त्यासाठी मराठा आरक्षण गरजेचं आहे। जो मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेमध्ये मांडेल त्यालाच आम्ही मतदान करू, हे सुद्धा आम्ही याच ठिकाणी सांगतो।